नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मी तुमच्या सर्वांचा लाडका यश आपल्या सर्वांच्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. तर उन्हाळा चालू आहे, भयंकर उन्हाळा चालू आहे. तर आपण बरेच अशी फळं आहेत किंवा भाज्या आहेत ते आपण फ्रीजमध्ये ठेवतो. फ्रीजमधलं आपण थंड पाणी देखील पितो, पण ते सर्व चुकीचं आहे. तर तुम्हाला उन्हाळ्यामध्ये कोणकोणती काळजी घ्यायची आहे तर ती माहिती मी तुम्हाला फक्त वाचून दाखवतो. त्यामुळे ती माहिती शेवटपर्यंत अवश्य पहा. ही 10 फळं तुम्ही चुकून देखील फ्रीजमध्ये ठेवू नका, अन्यथा वाईट परिणाम होतात. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत अवश्य पहा. तुमचं नाव आणि तुम्ही कुठून बोलताय ते देखील कमेंट बॉक्समध्ये अवश्य सांगा. तर हे पहा, फिटनेस जपण्यासाठी किंवा जिभेचे चोचले म्हणून आपण अनेकांना सवय असते की फळं फ्रीजमध्ये ठेवण्याची, ज्यामुळे 12ही महिने त्यांच्या घरामध्ये फळं उपलब्ध असतात म्हणजे असतातच. आपण कोणताही पदार्थ, भाजी, फळं जास्त काळ टिकवण्यासाठी फ्रीजमध्ये स्टोअर करतो, पण काही काळ फ्रीजमध्ये ठेवल्याने ही फळे खराब होतात आणि हेल्थला देखील नुकसान पोहोचवतात. आज आपण जाणून घेऊया कोणती फळं फ्रीजमध्ये ठेवू नयेत. आपल्या आरोग्याच्या दृष्टीने फळांचं सेवन अत्यंत महत्त्वाचं आहे. फळांमध्ये असणारे जीवनसत्त्वे, अँटीऑक्सिडंट्स आणि फायबर आपल्या शरीराला सशक्त ठेवण्याचं काम करतात. पण ही फळं कितीही पौष्टिक असली तरी ती चुकीच्या पद्धतीने साठवली गेल्यास त्यांचा गोडवा, पोत आणि पोषण मूल्य पूर्णपणे नष्ट होऊ शकतं. आजच्या घाईच्या जीवनशैलीमध्ये आपण ताजी फळं साठवण्यासाठी ठेवण्यासाठी सर्रासपणे रेफ्रिजरेटर म्हणजेच फ्रीजचा वापर करतो. मात्र काही फळं ही थंड तापमानाला अनुकूल नसतात. ती थंडीमध्ये सुकतात, गोडवा गमावतात आणि पिकण्याचं नैसर्गिक चक्र त्यांचं थांबतं. विशेषतः पपई, केळी, आंबा, संत्री यांसारखी फळं थेट फ्रीजमध्ये टाकणं टाळलं पाहिजे. तर कोणती आहेत ती फळं? पपई, केळी, आंबा, संत्री यांसारखी फळं थेट फ्रीजमध्ये टाकणं तुम्ही टाळलं पाहिजे. कारण त्यांचे पोषक घटक आणि चव दोन्हीही फ्रीजमध्ये ठेवल्याने बिघडू शकतात. तर कोणती फळं फ्रीजमध्ये ठेवू नयेत आणि का ठेवू नयेत याचा आपण संपूर्ण तपशील पाहूया. तर नंबर 1 म्हणजे पपई. पपई हे उष्णकटिबंधीय फळ असून ते नैसर्गिकपणे पिकण्यासाठी गरम वातावरणाची गरज असते. फ्रीजमध्ये ठेवताच पपई पिकण्याची प्रक्रिया थांबते, त्यामुळे ती आतून घट्ट बनते आणि गोडवा कमी होतो. पपईमध्ये असलेली नैसर्गिक ओलसरता कमी झाल्यामुळे चव देखील बदलते. जर पपई कच्ची असेल तर ती खोलीच्या तापमानात ठेवणंच योग्य आहे. एकदा ती व्यवस्थित पिकल्यानंतर काही तासांसाठी थंड ठेवायचे असल्यास ते चालू शकतं, पण दिवसेंदिवस फ्रीजमध्ये पपई ठेवणं अवश्य टाळा. तर दुसरा पदार्थ म्हणजे केळी. केळी ही अजिबात फ्रीजमध्ये ठेवू नये. अनेकांना हे माहीत नाही. फ्रीजच्या थंड तापमानामुळे केळीची साल खालसर पडते आणि तिचा पोत नासतो. केळीची नैसर्गिक पक्वता थांबते आणि त्यामुळे आतील चव देखील गोडसर न राहता कडवट वाटते. कोरड्या आणि कडक झालेल्या केळी खाण्याचा अनुभव देखील खराब होतो. केळी खोलीच्या तापमानावरच, विशेषतः ती अजून पिकायची असेल तर ती मोकळ्या हवेत अवश्य ठेवा. आंबा, अननस आणि पेरू. उष्ण हवामानामध्ये पिकणारी फळं जसं की आंबा, अननस आणि पेरू यांना फ्रीजमध्ये ठेवल्यास त्यांचा सुगंध कमी होतो आणि चव देखील फिकट होते. आंब्याचा नैसर्गिक गोडवा कमी होतो, अननस थोडासा आंबट लागतो, तर पेरू कोरडा होतो. ही फळं त्यांच्या नैसर्गिक तापमानामध्येच जास्त काळ ताजी राहतात, त्यामुळे ही फळं खोलीच्या तापमानामध्येच ठेवा. संत्री, लिंबू आणि डाळिंब. संत्री, लिंबू या फळांना जाड साल असली तरी ती फ्रीजमध्ये ठेवल्यास लवकर कडू होतात. ही फळं मुळामध्ये खोलीच्या तापमानात सहज टिकतात. त्यांचा रस आणि गोडसरपणा कायम राहावा यासाठी थंडीत न ठेवता साधारण हवेत ठेवणं योग्य ठरतं. याशिवाय लिंबू आणि संत्री फ्रीजमध्ये ठेवल्यास त्यांचे उपयोगी असलेले एन्झाईम्स देखील निष्क्रिय होऊ शकतात. पीच, प्लम आणि इतर फळं. पीच, प्लम, नेक्टरीन्स यांसारखी सौम्य आणि रसाळ फळं फ्रीजमध्ये ठेवल्यास लवकर सुकतात आणि सुरकुतात. या फळांची आतली रचना नाजूक असल्यामुळे थंड तापमानात ती कडक होतात आणि रस देखील कमी होतो. त्यामुळे त्या खाल्ल्यावर रसाळपणा जाणवत नाही. विशेषतः ही फळं जरी पिकलेली असली तरी त्यांना खोलीच्या तापमानावर ठेवणं
ठेवावं, जेणेकरून त्यांचा स्वाद आणि पोत अबाधित राहतो. माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन अवश्य प्रेस करा. नमस्कार.